हाय एव्हरीवन, नमस्कार. मी शारदा, इंट्युटिव्ह टॅरो रीडर, आणि घेऊन आली आहे तुमच्यासाठी आजची 24 तासांची एनर्जी. तर काल जी मी रीडिंग केली होती त्या रीडिंगचा मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा की ती रीडिंग तुम्हाला कशी वाटली होती. 24 तासाची जी रीडिंग केलेली आहे ती आणि कोणाकोणाशी रेझोनेट झाली. तर ही रीडिंग असणार आहे टाइमलेस रीडिंग. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही ती बघाल त्या वेळेपासून 24 तासांसाठीची ती एनर्जी असेल आणि त्यासाठी ती रीडिंग असेल. तर बघूया आजच्या रीडिंगचा विषय काय आहे. बाप्पा तुम्हाला कोणते 24 तासांची तुमची एनर्जी काय सांगतायत आणि बघूया येणाऱ्या 24 तासात तुमची एनर्जी कशी असेल. थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. थँक्यू सो मच. येणाऱ्या 24 तासांची एनर्जी तुमची कशी असेल. येणाऱ्या 24 तासांमध्ये तुम्ही तुमच्या कामामध्ये खूप व्यस्त असणार आहे. तुम्ही जे काही काम करताय, जे वर्क करताय, शेतामध्ये असेल, गृहिणी असाल, सगळ्या प्रत्येक तुमच्या ह्याच्यामध्ये ऑफिशियल वर्क असेल, बिझनेस असेल, तर त्या कामामध्ये तुमच्या व्यस्त असणार आहे. तुमच्या ते काम जे आजपर्यंत तुम्ही करत आलाय त्या कामाचं बरेच यश तुमच्या हातात येणार आहे. कारण फ्रूट मिळण्याची वेळ आली आहे. त्याची पालवी फुटलेली आहे, तिच्याकडेच माझं लक्ष अट्रॅक्ट होते आणि त्यामुळे तुमच्या कष्टाचं चीज होते. पण आज तुम्ही पूर्ण कामामध्ये व्यस्त असणार आहात, खूप बिझी असणार आहे कामामध्ये. आणि ते काम तुमचं आज येणाऱ्या 24 तासात जे काम तुम्ही हातात घेतलेलं आहे, जे सुरू केलेलं आहे, ते पूर्ण होते ते काम. आणि त्या कामामध्ये खूप तुम्ही मग्न होताय. खूप पॅशननं ते काम तुम्ही पूर्ण करून घेताय. खूप स्ट्रेंथ आहे तुमची आणि खूप कॉन्फिडन्स आहे आणि त्या कामामध्ये तुम्ही पूर्ण त्या कॉन्फिडन्सलाच उतरताय आणि ते काम पूर्ण करून घेताय. थँक्यू सो मच. पेज ऑफ सॉर्ट्स. येणाऱ्या 24 तासांमध्ये तुम्ही तुमच्या जी जर्नी आहे, तुमच्या ह्याच्यामध्ये जे काम आहे, काम तुम्ही हातात घेतलेलं आहे ते तर पूर्ण करताय. त्या कामामध्ये तुम्ही व्यस्त राहताय. पण पूर्ण ते एक कसं युद्धाला एखादी व्यक्ती जाताना कसं सशस्त्र सगळे तयारीनिशी जाते, तसं तुम्ही त्या कामामध्ये तुम्ही ज्या कामासाठी तुम्ही बाहेर निघणार आहात किंवा जे काम तुम्ही हातात घेतलेलं आहे आज, ते पूर्ण होते आणि त्याच्यासाठी तुम्ही पूर्ण तयारीनिशी त्या कामामध्ये उतरताय. येणाऱ्या 24 तासांमध्ये आहे. थँक्यू सो मच. येणाऱ्या 24 तासांची एनर्जी आपण रीड करतोय आणि ही एनर्जी तुमचीच आहे. तुम्ही जे काम हातात घेतलेलं आहे ते सक्सेसफुल होणार. मी तुम्हाला पहिलेच सांगितले, येणाऱ्या 24 तासांमध्ये ते काम सक्सेसही होईल. आणि 6 ऑफ कप्स पण आहे. जे काम झाल्यानंतर जर तुमचं सेलिब्रेशन आणि तुम्हाला ॲप्रिशिएट करण्यात येईल त्या कामासाठी, जे काही काम असेल जे तुम्ही करताय त्या कामासाठी तुम्हाला ॲप्रिशिएशन मिळते, कौतुक होतंय तुमचं आणि तुम्हाला खूप खूप म्हणजे सगळीकडे तुमची चर्चा होते. थँक्यू सो मच. चर्चा तो बनती है ना. काम करणारा जो काम करतोय, जो कष्ट करतोय, जो राबतोय, जो इतरांसाठी करतोय, त्याची चर्चा तर होणारच. भलेही त्याला कितीही त्रास झाला तरी सुद्धा तो त्याच्या कामाने, त्याच्या प्रामाणिकपणाने, खरेपणाने तुम्ही चर्चेत येताय आणि हीच तुमची चर्चा होणार आहे आणि हे ॲप्रिशिएशन पण तुम्हाला मिळणार आहे. थँक्यू सो मच द हेरोपंट. तुम्ही तुमच्या ऊर्जेत येताय. हे हातात घेतलेलं काम तुम्ही पूर्ण करताय आणि येणाऱ्या 24 तासांची ही एनर्जी आहे. म्हणजेच या येणाऱ्या 24 तासांमध्ये तुम्ही ही सगळी कामं पूर्ण करून तुमच्या नवीन ह्याच्यामध्ये तुम्ही येत आहे. नवीन जे तुमचं काम असेल, नवीन तुमचे जे आयडियाज आहेत, क्रिएटिव्हिटी जी आहे, त्याचा जे एक चावी तुम्हाला मिळते. तर कीवरच माझं लक्ष जाते खरं तर, की एक तुम्हाला चावी मिळते. अजून तुम्हाला पुढं तुमची जी ॲक्टिव्हिटी आहे, तुम्ही जे काम करताय त्यात अजून तुम्ही किती पॅशननं ते करू शकता आणि त्याच्यातल्या ज्या आयडियाज आहेत, नवीन ज्या आयडियाज येत आहेत, त्या आयडियाज तुम्हाला अजून मिळतील आणि त्याची जी चावी आहे ती तुम्हाला मिळणार आहे आणि तीच तुम्हाला युनिवर्स देत आहेत. आणि येणाऱ्या 24 तासांमध्ये खूप हाय एनर्जी तुमची आहे. फक्त तुम्हाला एक गायडन्सही दिला जातो इथं. ह्या हाय एनर्जीमध्ये तुम्ही तुमच्याकडंही लक्ष दिलं पाहिजे, कारण काम तर करायचं आहे, पण ॲज अ सेल्फ लव्ह, स्वतःवर सुद्धा प्रेम करायचं आहे आणि ते तुम्ही करताय. पण तरीही थोडं स्वतःकडे लक्ष देऊन ह्या कामाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला दुर्लक्षित करायचं नाही, असा मेसेजही तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही तुमच्या ऊर्जेत येता. हे सगळं प्लस आहे.
प्लस होते. हे जे काम आहे त्यातली जी कौतुक म्हणा तुमचं, जर तुम्ही जी पॅशननं काम करताय, तुम्ही ज्या म्हणजे खूप आवडीनं जे काम करताय आणि लोकांमध्ये तुम्ही चर्चेस येताय की ही सोल अशी नाही आहे, ही सोल तर सगळ्यांना घेऊन एकत्र घेऊन पुढे जाण्यासाठी अशी आहे. तर तुमच्याशी कोण कसं वागलं हे तुमच्या मनामध्ये किंवा डोक्यामध्ये नाही आहे, तर तुम्ही लोकांना किती मदत करताय किंवा ते काम कसं पूर्ण करून घेताय आणि सगळं कसं व्यवस्थित हे करताय, ह्याच्याकडं तुमचं, याकडं सगळ्या गोष्टींकडं तुमचं लक्ष आहे. नक्की तुम्हाला मिळते तुमच्या आयुष्यातल्या नवीन नवीन आयडिया ज्या आहेत, ज्या तुम्हाला पुढं हे करायच्या आहेत, त्या आयडियांसाठी तुम्हाला एक की सुद्धा मिळते. थँक्यू सो मच. येणाऱ्या 24 तासांची ही एनर्जी आहे आणि ज्याच्याशी नक्की रेझोनेट होईल त्याने नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवाज थोडा कमी जास्त झाला तर प्लीज ॲडजस्ट करा, कारण माईक मध्ये मध्ये काय लक्षात नाही येत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. बॅलन्स होत आहे, कारण हे काम कधीही बघा, येणाऱ्या 24 तासात तुमची एनर्जी ही बॅलन्सची आहे. कारण जेव्हा तुम्ही एखादी काम करत असता, एखादी कृती करत असता आणि एखादं काम तुम्हाला सोपवलेलं असते ऑफिशियल कुठल्याही तुमच्या पर्पजमध्ये, तर ते काम करताना स्वतः आपण पहिले बॅलन्स व्हायला लागतं. बॅलन्स असेल तर ते काम आपण हातात घेतलेलं पूर्ण होतं आणि तेच तुम्ही बॅलन्स आहात. त्यामुळे जे काही हातात तुम्ही काम घेतलेलं आहे, जे तुमचं नियोजन आहे येणाऱ्या 24 तासाचं, ते सगळं काम तुमचं पूर्ण होणार आहे आणि हे तुम्ही बॅलन्स होत आहे, त्याच्यामुळेच ते काम पूर्ण होते. सो मजा आहे. येणाऱ्या 24 तासांमध्ये तुमचं काम पूर्ण झाल्यामुळे मी तर तुम्हाला ते सांगितलं, ॲप्रिशिएशन आहे, तुमचं स्थान आहे. नवीन नवीन जे तुम्ही नवीन ज्या गोष्टी तुम्ही करणार आहे, नवीन आयडिया ज्या तुमच्या आहेत, त्याच्यावर तुम्ही विचार करणार आहात, तुम्ही ती क्रिएटिव्हिटी तुमची वाढणार आहे. आणि तसंच हे काम पूर्ण झालेलं असल्यामुळे तुम्हाला ॲप्रिशिएशन मिळते आणि एकदम आनंदात आहात. तुम्ही सेलिब्रेट करताय, आनंदात आहात की हां, रिलॅक्स होत आहे, तुम्ही खूप छान जॉयमध्ये आहात. आयडियाज मी तुम्हाला तेच म्हणलं ना, आपलं मणिपूर चक्र जे आहे ते आयडियाज, क्रिएटिव्हिटी, मी तुम्हाला इथं तेच म्हटलं. तुम्हाला म्हणजे भीती तुम्हाला मी माझं क्लिअर करेन हे. मणिपूर चक्र जे आहे याच्यामध्ये तुम्ही कसं, आपल्याला एक भीती असते, काम पूर्ण व्हायच्या अगोदर एक टेन्शन असतं, भीती असते की हे काम पूर्ण होईल का माझ्याकडून, किंवा आपल्याकडे एक जबाबदारी सोपवलेली असते आणि ती पूर्ण होईल का म्हणून एक जे टेन्शन असते, तर ते पूर्ण सगळं हे होणार आहे. आणि तुमच्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे, तुम्हाला जे हातात काम दिलेलं आहे, ते तुम्ही अगदी खूप पॅशनने पूर्ण करताय आणि तुम्हाला ॲप्रिशिएशन मिळते, कौतुक होते तुमचं. थँक्यू सो मच. हेच मी तुम्हाला इथं काय म्हटलं, तुम्ही ह्याच्यामध्ये भीती की हां होईल की नाही काम, काय होईल काय नाही, ह्या बर्डनमध्ये, तर हे बर्डन न घेता तुम्ही हे सगळं काम तुमचं पूर्ण होते. कुठल्याही कामाचं बर्डन घेऊ नका, असं तुमच्यासाठी मेसेज आहे. आणि तुम्ही खूप बॅलन्स आहात आणि त्याच्यामुळेच येणाऱ्या 24 तासाची ही एवढी हाय पॉवरफुल एनर्जी तुमच्यासाठी निघाली आहे. थँक्यू सो मच. येणाऱ्या 24 तासांसाठी तुम्हाला 24 तासांची तुमची एनर्जी, इंटरव्हेन्शन अँड पर्पज, डिवाइन डायरेक्टर. बघा, एखादं नवीन हे जर रिलीज व्हायचं असेल तर त्याच्यासाठी जे एक प्रीमियर असतं आहे की नाही, तसंच काहीच आहे. एक नवीन तुम्हाला तुमच्या आयुष्यात एखादं प्रमोशन असेल किंवा कामाच्या ठिकाणी तुमचं शिफ्टिंग असेल, नवीन काहीतरी तुमच्या आयुष्यात येणार असेल, तर त्यावेळी सुद्धा अगोदर तुमची जी वातावरण निर्मिती जी काही असते, ते ह्याच कामामुळे तुमची ते सुद्धा होईल की तुमच्या ह्या कामामुळे तुमच्या म्हणजे जबाबदार एक व्यक्ती किंवा जबाबदारीच्या ह्याच्यामुळे तुम्ही जी जबाबदारी घेताय आणि ती पूर्ण करण्याची तत्परता ही तुमच्यामध्ये आहे आणि त्यामुळेच ही एनर्जी तुमच्यासाठी येते. त्याच्यासाठी हे अगोदरच ही वातावरण एक निर्मिती आहे आणि कारण तुमच्या लाईफ पर्पजपर्यंत तुम्हाला ते घेऊन जाणार आहे. थँक्यू सो मच. अर्थ कनेक्शन इथं मी तुम्हाला तेच सांगितलेलं आहे की काम तर आहेच, कष्ट आहे, पण याच्यामध्ये तुम्ही खूप ग्राउंडेड आहात. तुम्हाला ह्याच्या सगळ्याचं डोक्यात म्हणजे त्याचं हे नाही आहे, मी पण अहंकार किंवा हे नाही आहे की मीच केलंय किंवा मी करतोय आणि ह्या कामाचं श्रेय मला मिळालं पाहिजे किंवा त्याला मिळालं पाहिजे, असं हे नाही आहे त्या डोक्यात.
तर तुमचं एक ध्येय फक्त एवढंच आहे की जी जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे ती आपण पूर्ण केली पाहिजे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हीच एनर्जी दिसते. आणि हे तुम्ही एवढं तुमच्या माइंडमध्ये इतकंच आहे की इतकं तुम्हाला ॲप्रिशिएशन मिळून किंवा तुम्ही हे काम जबाबदारी पूर्ण करूनही तुम्हाला त्याचा अहंकार किंवा हे नाही आहे, तर तुम्ही अर्थशी कनेक्टेड आहात. आणि स्वतःच्या ह्याच्यामध्ये आहात तुम्ही की नाही, हे काम मी पूर्ण केलंय ना, चला ठीक आहे, समाधान. ते समाधान तुम्हाला येते येणाऱ्या 24 तासात. तुम्ही अगदी समाधानी. आणि नक्कीच मला ही रीडिंग ज्यांच्याशी रेझोनेट होते त्यांनी प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कशी वाटली रीडिंग नक्कीच सांगा मला. थँक्यू सो मच. लाईट ॲक्टिवेशन, प्रकाश सक्रियकरण हे आहेच. कारण जेव्हा आपण एखादं काम करत असतो, एखादी सोल जेव्हा काम करत असते ती ॲक्टिवेट होत असते, बॅलन्स होते, तेव्हा तिच्यातली ऊर्जा जी आहे ती बाहेर येत असते, पूर्ण बाहेर येत असते. आणि ती त्याच ऊर्जेनं, त्याच उत्साहानं आणि त्याचं पॅशननं ती काम करत असते. तिच्यावर जी दिलेली जी जबाबदारी आहे, तिचे जे कर्माच आहे ते ती पूर्ण करत असते. आणि ते तुम्ही करताय कारण तुमच्यात कुठंही, मी तुम्हाला हेच म्हटलं, तुम्ही अर्थशी कनेक्टेड आहात. तुमच्यात अहंकार, मीपणा आणि गर्व ह्या सगळ्या गोष्टी नाही आहेत. कारण हा सगळा औरा हाच आहे. हा खूप प्युअर आहे, खूप प्युअर आणि खूप पॅशनेट आहे. इथं कोणतेही हे नाही आहे. तर असा तुमचा औरा आहे. आणि येणाऱ्या 24 तासात तुमची एनर्जी खूप हाय आहे, खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे, बॅलन्स आहात. आणि तुमचं जे काम आहे ते खूप, त्या कामात यश मिळते, ॲप्रिशिएशन मिळते. थँक्यू सो मच. बघूया तुमच्यासाठी काही गायडन्स आहे. थँक्यू सो मच. येणाऱ्या 24 तासांमध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रीनवर असेल, गाडीचा नंबर असेल किंवा बाहेर तुम्ही कुठंही ट्रॅव्हलिंग करत असाल किंवा काही, तर तिथं तुम्हाला 555 म्हणजे 555 हा नंबर शो होईल, पुन्हा पुन्हा शो होईल. तर त्या नंबरचं तुम्ही जे हे आहे, मिनिंग काय आहे, या नंबरचं मिनिंग काय आहे आणि तुम्हाला हा एंजल नंबर कोणता संदेश देतोय, काय मेसेज देतोय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हे आहे, ते तुम्ही प्लीज जरा बघा. आणि हा नंबर तुमच्या आयुष्यात खरंच हा अबंडन्स आणि तुम्ही पुढे जाण्याचा हे आहे. नंबरचीच एनर्जी खूप आहे. तर 111 111 आणि 555 हे नंबर तुम्हाला खूप शो होतील. तर ते म्हणजे त्या नंबर्सकडून तुम्हाला काय मेसेज होतो याकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. थँक्यू सो मच. नवीन घर असा एक मेसेज आहे. थँक्यू सो मच. 555 111 एवढी काम आणि एनर्जी आणि हे सगळं. आणि नवीन घर, कोणीतरी नवीन वास्तू किंवा नवीन घराचं जे हे आहे ते त्यांचं स्वप्न पूर्ण होते. किंवा त्याचा जो पाया आहे तो पाया तुम्ही घालताय किंवा शिफ्टिंग तुमचं आहे, त्याच्यासाठी तुम्ही काही नियोजन करताय. जर त्यासाठी तुम्ही काही हातात काम घेतलेलं असेल तर ते सुद्धा येणाऱ्या 24 तासांमध्ये ते सुद्धा तुमच्या लक्षात येईल की त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट, म्हणजे जे थांबलेलं असेल तर त्याच्यामध्ये पुढं काही गोष्टी त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह व्हायला लागतील, ते पुढं हे व्हायला लागेल, असं मेसेज आहे. तर तुम्ही ह्या मेसेजचं तुमच्या 24 तासात तुम्ही काय एनर्जी पिक करताय किंवा काय हे होतंय तुम्ही बघा. आणि प्लीज मला सांगा नक्कीच रीडिंग कशी वाटली आणि तुमच्याशी रेझोनेट होते का ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा. थँक्यू सो मच. हर हर महादेव. जय श्री कृष्णा. राधे राधे. थँक्यू सो मच. बाय.